नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत ते नवीन माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांचं सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि काय करूया मैत्रिणींनो, तुम्ही टायटल पाहिलंच असेल आणि मी हा जो हा जो ब्लाउज आहे तो स्टिचिंग केलेला आहे। आणि जे ब्लाउजची फिटिंग आहे ती फिटिंग चुकते। खूप जण मैत्रिणींचा प्रश्न असतात की ब्लाउजचे जी फिटिंग आहे ती चुकते, ब्लाउज फिटिंग करताना तो कमी जास्त होतो किंवा जी ब्लाउजची फिटिंगची टिप असते ती सरळ येत नाही आणि जो मोंढ्यातील भाग आहे तो पण खालीवर होतो। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, तुम्हाला काय टिप्स सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्ही जर ब्लाउजचं फिटिंग केलं तर तो फिटिंग कधीच चुकणार पण नाही आणि तुम्हाला ना प्रत्येक वेळेस असे व्हिडिओ पाहण्याची गरज पण पडणार नाही। एकदा जर तुमच्या ती फिटिंग करताना कशा पद्धतीने केली पाहिजे हे लक्षात आलं तर ब्लाउजची फिटिंग एकदम परफेक्ट येते। आणि मी दोन पद्धती सांगणार आहे तुम्हाला फिटिंग करताना कोणकोणती पद्धत यूज करायची। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पण समजेल की ब्लाउजची फिटिंग कशा पद्धतीने करायची आणि एकदम परफेक्ट फिटिंग करायला शिका। हा जो व्हिडिओ आहे जे माझ्या नवीन मैत्रिणी आहे शिकतायत त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा आहे। आणि मला असं पण वाटतं की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप काही शिकायला तर नक्कीच मिळणार आहे। चला मग काय करूया, आपण आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, हा जो ब्लाउज आहे आम्ही आता तुम्हाला दाखवलं होतं की नाही, ब्लाउज पूर्ण स्टिचिंग झालेला आहे माझा। आणि मी आता काय केलेलं आहे, बाही वगैरे जॉईन करून घेतली आहे पुढच्या पार्टला मागच्या पार्टला शोल्डर पॉईंट जोडून। आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाउजची फिटिंग करायची। त्या अगोदर जी स्लीव्ज आहे ती आपण काय करतो, अटॅच करायच्या अगोदर आपल्याला जे खालचा भाग आहे ना स्लीव्जचा तो पाहून घ्यायचा आहे, तो कमी जास्त आहे का, जो जास्त असेल तो कमी करायचा, बरोबर। आणि असे दोन्ही बाजूने आपण चेक करून घ्यायचं आहे। मग काय होणार आहे, आपलं जे मोंड्याखालचं भाग आहे किंवा बाहीची खाली भाग आहे ना तो कमी जास्त होणार नाही। पण अगोदर आपण काय करायचं, जेव्हा स्लीव्ज शिवू किंवा अटॅच करू त्या अगोदरच ती आपल्याला गोष्ट चेक करून घ्यायची आहे। आणि मी तुम्हाला दाखवणार पण आहे, जरी आपण चेक केलं तरी सुद्धा आपण कशा पद्धतीने ब्लाउजची फिटिंग करायची। तर अगोदर काय करूया, आपण कवर फिटिंग करायला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, मी अगोदर काय करते, दोन्ही पार्ट सरळ ठेवून घेते, मागचा आणि पुढचा, आणि एक पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने काय करते, मी अगोदर शिवून घेते। आणि पहा मी पुन्हा एकदा सांगते मैत्रिणींनो, काय करायचं, आपल्याला मागचा पुढचा पार्ट घेऊन तो व्यवस्थित धरून सरळ असं टिप मारून घ्यायची। आता मला पाहायचं आहे माझा दंडघेर किती आहे, तो मी दंडघेर किती घेतलेला आहे ब्लाऊजचा, आपल्या ब्लाऊजचा मेजर किती आहे दंडघेरा। आणि दंडघेरापेक्षा हे पाहू शकता इथं काय झाले, दंडघेराच्या पाशी आपली एक बाजू कमी जास्त झाली आहे। पहा ही बाजू आपली काय झालेली आहे, कमी जास्त झाली। मग ती कशी, आता जी जास्त झाली आहे ती कशी कमी करायची, तर ज्या आपण जिथं स्लीव्ज जॉईंट केलेली आहे तिथं काय करायचं, पुन्हा थोडंसं पाव इंच जास्तचं शिलाई मारून घ्यायचं, जी बाजू जास्त झालेली आहे तिथं। ही पण गोष्ट जरा लक्षात ठेवा। आणि पुन्हा काय करूया, आपण व्यवस्थित टिप मारून घ्यायची। आता ही मी बघले खालची बाजू आहे ती चेक करून घेतली होती, तरीसुद्धा थोडीफार मागे पुढे होत असते, तर अशा पद्धतीने ती ॲडजस्ट करून घ्यायची। आणि जास्तीचं जे दंडघेराचा भाग आहे ना जास्तीचा, तो पण कटिंग करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने काय करायचं आहे, दुसरा पण पार्ट आपण स्टिचिंग करून घ्यायचा आहे मागचा पुढचा, कारण की आपल्याला ब्लाऊजला कवर शिलाई द्यायची आहे। तर त्यासाठी मी काय केलं, हे जे पार्ट आहेत ते पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने काय करते, मी स्टिचिंग करून घेते। हे पहा या पद्धतीने व्यवस्थित धरायचं आहे। आणि फक्त दंडघेराचा जेवढं माप आहे त्याच्यापेक्षा 1.5 इंच जास्त घेऊन जे उरलेलं आहे तिथं आपल्याला काय करायची, ही कवर शिलाई देऊन घ्यायची। ह्या पद्धतीने जे जास्तीचं आहे ते कटिंग करून घ्यायचं। याने काय होणार आहे, आपली जी दंडघेरा आहे ना तो जास्त राहणार नाही आणि मग आपली ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येते। त्यानंतर आता काय करूया, ब्लाऊज उलटा करून घेऊ, दोन्ही पार्ट दोन्ही साईडचे, आणि काय करायचं, पुन्हा त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची। तर पहा अशा पद्धतीने पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने काय करायचं, आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची। मी हे तुम्हाला का सांगतेय, तुम्हाला पण व्यवस्थित फिटिंग करता यावी। किंवा तुमचा कधी कधी काय होतं, दंडघेर खूप जास्त होतो आणि मग ती ब्लाऊज ना तिरका आपल्याला फिटिंग करावी लागते, आणि बाहीचा दंडघेर कमी असल्यामुळे आपल्याला वाटतं आपलं ब्लाऊज काय चुकलं की काही, पण तसं नसतं। आपण ना जेव्हा आपण कवर फिटिंग द्यायला सुरुवात करतो की नाही सुईच्या बाजूने, त्यावेळेस ती चेक करायचं आहे दंडघेर आहे त्याच्यापेक्षा फक्त 1.5 इंच जास्त ठेवून बाकीचा जो दंडघेर आहे तिथं टिप मारून घ्यायची। आणि त्यानंतर उलटं करून या पद्धतीने काय करायचं, कवर टिप मारून घ्यायची।
आता ही दोन्ही बाजूची आपल्या कव्हर टिप मारून झाली. आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची. आता फिटिंग कशी करायची, आता जो मी मापाचा ब्लाऊज आहे तो पण दाखवते मी तुम्हाला, कारण की तो ब्लाऊज ना त्या जे कस्टमर आहे त्यांचा लूज आहे, म्हणजे कमरेमध्ये नाही पण जो बगलेमध्ये काय आहे लूज आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला तो पण ब्लाऊज दाखवते. कमरेला व्यवस्थित आहे पण जो छातीत आहे तो लूज आहे, बरोबर की नाही. हे जे माप आहे ते किती भरतं ते पण सांगते तुम्हाला मी. तर मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे आणि नंतरच आपल्या ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, हे 10 इंच भरते पण ते काय म्हणे जे छाती आहे ती लूज आहे. मग मी काय केलं, अर्धा इंच कमी करून घेतलं आणि जी घडी आहे कमरेचं माप आहे ते किती 9 इंच भरलेलं आहे एक बाजू. मग 9चा 4 भाग म्हणल्यावर 36 येतात की नाही. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, पॉईंट टाकून घ्यायचे. तर दंडघेर आहे आपला 6.5 इंच. आपण आता मोजलं की नाही, तर दंडघेर किती भरला आपला 6 इंच. आणि अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची. अगोदर मी काय करते आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते कशा पद्धतीने. आपल्या छातीचा भाग आहे तो 9.5चा रेडी आहे. मग 9.5चा एक पॉईंट टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जी कंबर आहे ती 36 इंच आहे. मग 9चा पॉईंट टाकून घ्यायचा आहे. हे पाहू शकता. आणि जो दंडघेर आहे तो आपला किती आहे 6.5 इंच. मग दंडघेराचा पण पॉईंट टाकून घ्यायचा आहे 6.5 वरती. हे तीनही पॉईंट आपण काय करायचे, स्टिचिंग करून घ्यायचे. त्याच अगोदर आपण दुसरा पण बाजूचं तसेच पॉईंट टाकून घेऊया. 9 इंच कमरेचं माप, म्हणजे ही कंबर पूर्ण आहे 36 इंचाची, बरोबर. त्यानंतर जे छाती आहे ती 9.5ची भरती आहे, म्हणजेच 38 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे. आणि त्यानंतर जे दंडघेर आहे तो आहे 6.5 इंच. अशा पद्धतीने काय करायचे, ती पॉईंट टाकून घ्यायचे. हे जे तिन्ही पॉईंट आहेत ना ते व्यवस्थित रेषेत धरून आपण काय करायची, ब्लाऊजची फिटिंग करायची आहे. तर पहा, खालच्या बाजूने दाबटीप द्यायची एक थोडीशी आणि दंडघेराची पर्यंत टीप मारून घ्यायची आहे सरळ. आपला ब्लाऊज कुठं फसतो माहिती का तुम्हाला, जे दंडघेर आहे तिथं फसतो आणि एक कमरेत फसतो, मध्ये नाही फसत बरं का. पण जे कमरेत, आणि कमरेला काय होतं, कंबर जास्त होती, त्यामुळं काय करायचं, जेव्हा आपण कवर शिलाई द्यायच्या अगोदर जे टीप मारतो ना सरळ बाजूनी, तेव्हा सुद्धा आपल्याला कंबर मोजून घ्यायची आणि त्याच्यानंतर तिथं टीप द्यायची, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी पद्धत, आता मी टीप मारून घेतली की नाही, त्यानंतर मी पुन्हा कंबर चेक करून घेते. दोन्ही फिटिंगच्या टिपा मारून घेतल्यानंतर कंबर जो मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरून पुन्हा कंबर चेक करून घेते. आपली कंबर जास्त कमी तर भरत नाही ना, हे चेक करून घेते. तर पहा मैत्रिणींनो, ही कंबर आपली पुन्हा जास्तीची झालेली आहे. मग मी काय केलं, हे पाहिजे आपली कमरेचा पॉईंट संपलेला आहे आणि तिथून पुन्हा मी काय केलं, आपलं कंबर किती आहे जास्तीची, तर अर्धा इंच अजून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्या ब्लाऊजला पुन्हा अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पहा, तेव्हाच आपल्या कमरेची जी टीप आहे ना ती सुद्धा एकदम सरळ येणार आहे. आणि ह्या पद्धतीने, आणि आतमध्ये 2 ते 3 टिपा जास्तीच्या तुम्ही देऊन घ्या. आपला व्हिडिओ काय खूप मोठा होतो, त्याच्यामुळे मी काय केलं, थोडंसं तुम्हाला फक्त फिटिंगची टिप मारून दाखवली आहे. बाकीच्या मी टिपा ह्यानंतर दाखवणार आहे. जरा व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे, तर लास्टपर्यंत पहा. आणि ज्या मैत्रिणींनी आपला हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनीसुद्धा काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनचं बटन नक्की दाबायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पहा मैत्रिणींनो, ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. त्यानंतर ब्लाऊजचा जो गळा आहे तो पण एकदम परफेक्ट आलेला आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ब्लाऊजचा गोल गळा आलेला आहे. आणि जो बॅक साईड आहे ती पण एकदम खूप छान अशी परफेक्ट आपली स्टिचिंग पण झालेली आहे. हा जो गळा आहे बॅक साईडचा तो मी मटका गळा टाकलेला आहे. कस्टमरने वेगळा सांगितला होता, परंतु ना हे जे बॅक साईडला जो पॅच आलेला आहे ना खाली, त्याच्यामुळे मी काय केलं, मटका गळा आणि ज्याला नॉट बनवली, म्हणजे फ्रिल बनवून, म्हणजे ह्या पद्धतीने ब्लाऊज रेडी केला आहे. तर पहा मैत्रिणी, तुम्हाला दिसत असेल की ही जी मोंढ्याखालचा भाग आहे तो कसा आला आहे, एकदम सरळ रेषेत आला आहे की नाही. आणि ब्लाऊजची फिटिंग पण एकदम सरळ आलेली आहे. तुम्हाला मी आतल्या बाजूने पण ब्लाऊज दाखवणार आहे, कशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजची फिटिंगच्या टिपा आपण टाकून घेतल्यात आणि गळ्याचा आकार पण कसा परफेक्ट आलेला आहे. आणि तुम्ही जर गळ्याचा आकार तुमचा परफेक्ट येत नसेल तर माझे बाकीचे व्हिडिओ पण पहा, तिथं जाऊन तुम्हाला समजेल की ब्लाऊजचा जो गळा आहे तो गोल येण्यासाठी कोणती ट्रिक यूज करायची आहे. तर याला अजून हुकलूक मी रेडी केलेले नाहीत,
पण अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज आहे एकदम परफेक्ट आपण फिटिंग करून घेतलेला आहे. तर पहा व्यवस्थित हा ब्लाऊज कशा पद्धतीने आपण स्टिचिंग करायचा आणि कशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करायची हे खूप महत्त्वाची गोष्टी असतात. ब्लाऊज हा कशावर डिपेंड असतो तर आपल्या ब्लाऊजच्या फिटिंगवर. ब्लाऊज जेव्हा अंगात घालू त्यावेळेस पेटीसारखा बसला पाहिजे, तर त्यानुसार आपल्या ब्लाऊजची फिटिंग आपण करून घेतली आहे. शोल्डर पण व्यवस्थित आले जिथले तिथं, आणि जेव्हा ब्लाऊज घालू त्यावेळेस ते शोल्डरसुद्धा शोल्डरच्याच जागेवर यायला हवं. तर पहा मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवते ही फिटिंगची टिप कशा पद्धतीने आलेली आहेत. एकदम सरळ रेषेत तुम्हाला दिसत आहेत की नाही. खूप सारे मी 3 ते 4 टिपा जास्तीच्या फिटिंगच्या देऊन घेतलेल्या आहेत. ह्याही बाजूने दाखवते. ह्याही बाजूने तुम्ही पाहू शकता फिटिंगच्या टिपा एकदम कशा पद्धतीने मी सरळ रेषेत आलेले आहे. ब्लाऊज एकदम परफेक्ट आपलं रेडी झालेलं आहे फिटिंग करून. आणि ह्या पद्धतीने जर ब्लाऊज तुम्ही फिटिंग